Hi, hello. What is jawar? Its appearance, its scientific name, its global importance, its nutrition value, health benefits, and its culinary uses, that means our kitchen uses. Let learn with me. मी ऋषाली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एक्सप्लेन ऋषाली या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आपण ज्वारीविषयी अधिक माहिती घेऊया. ज्वारीला आपण इंग्लिशमध्ये सॉर्गम म्हणतात आणि तो ग्रास फॅमिलीमधला आहे. त्याची फॅमिली फॉयसेस आहे. सायंटिफिकली नोन त्याचं नाव आहे सायंटिफिकली सॉर्गम बायकलर. अँड त्याचा ॲपिरन्स हा काय तर हा ग्रेनमध्ये येतो. टिपिकली हा राऊंड ग्रेनचे आहे आणि कलरमध्ये येतो. त्याची रेंज काय आहे ते तर व्हाईट, पिंक, येलो, ब्राउनिश येलो हे सगळे प्रकार आपण ज्वारीचे बघितले आहे. आपल्या आजूबाजूला हे जे सगळे प्रकार भेटतात. त्याच्यानंतर त्याचं ग्लोबल इम्पॉर्टन्स म्हणजे काय की हा जगातला 5व्या नंबरचा मिलेट्स आहे. फर्स्टली आपण बघतो मेज, वीट, राईस अँड बार्ली हे सगळे मिलेट्स हे धान्य यूज केले जातात, ग्रेन यूज केले जातात. त्याच्यानंतर येतो नंबर आपला ज्वारीचा. हा वर्ल्ड वाईड हा फेमस आहे किंवा वर्ल्ड वाईड याचा यूज केला जातो. त्याच्यानंतर त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू आपण बघू शकतात की ज्वारीमध्ये खूप सारे न्यूट्रिशन आहेत, व्हॅल्यू आहेत. आणि हा वेट लॉस जर्नीमध्ये किंवा वेट लॉसमध्येही हा आपण ज्वारीचं धान्य आपण यूज करतो की त्याच्यामध्ये खूप इसेन्शियल न्यूट्रियनचा तो पॅकेट आहे. तर आता त्याची कॅलरीजमध्ये त्याची बघा व्हॅल्यू किती येते की 329 to 334 किलो कॅलरी प्रेझेंट आहे त्याच्या 100 ग्रॅममध्ये. देन कार्बोहायड्रेट्स, डायटरी फायबर, फॅट्स also present in jowar, 1.9 to 3.5 gram fats present in jowar. Then minerals, essential minerals are all present in this jowar, like that iron, calcium, magnesium, phosphorus, potassium, sodium, manganese and selenium. All these minerals present in jowar. Totally 8 minerals present in jowar. Now vitamins, the bunch of vitamins present in this jowar. Vitamin vitamin B12 family, some vitamins present in this jowar. Vitamin B1, B2, B3, B6, all these present in jowar. That means thiamine, riboflavin and niacin. B3 family, B1, B2, B3 vitamins present in jowar. Now vitamin C, vitamin E, vitamin K, vitamin A and folate also present in this jowar. Now jowar is the most antioxidant. It's rich in a phenolic compound, especially contains tannin, which have antioxidant property that help न्यूट्रलाइज फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकलला न्यूट्रलाइज करण्यासाठी जे काय आपण यूज करतो टॅनिन हे ज्वारपासून एक्स्ट्रॅक्ट केलेलं असतं. नाव आता ज्वारचे आपण हेल्थ बेनिफिट्स बघणार आहे. मोस्ट ऑफ ज्वार इज ग्लुटेन फ्री. म्हणजे ज्यांना सेलेक्ट डिसीज असेल किंवा ज्यांना ग्लुटेन सेन्सिटिव्ह असेल त्या लोकांसाठी ज्वार हे खूप बेनिफिट आहे. ज्वारची खूप बेनिफिट आहे आणि ज्वार ते जास्त खाऊ पण शकतात कारण त्यांना ग्लुटेन फ्री असल्यामुळे. आणि देन हाय इन फायबर्स, जो काही आपण डायटरी फायबर्स आहे हे ज्वारमध्ये खूप जास्त प्रमाणात असतात. त्याने डायजेशन प्रमोट केलं जातं आणि रेग्युलेशन होऊन बाउल मूवमेंट होतात आणि जे काही डायजेशन असतं, कॉन्स्टिपेशन असतं याचा त्रास ज्वारने कमी होतो. आणि ज्वार हेल्प कीप यू फिलिंग फुल फॉर लॉंगर. आणि ज्वारीचे जे ज्वारीच्या पदार्थ जे बनलेले असतात ते जर आपण यूज करत असं खातो तेव्हा त्याने पटकन पोट भरतं आणि जास्त वेळपर्यंत पोट भरल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे आपला ओव्हर इटिंगचा जो प्रॉब्लेम आहे तोही कमी होतो. हे सगळे ज्वारचे बेनिफिट्स आहे. आणि देन डायबिटीस फ्रेंडली. ज्वार हॅज अ लो ग्लायसेमिक इंडेक्स. जी आय व्हॅल्यू असते त्याची खूप कमी आहे. दॅट मीन्स इट कॉज अ स्लोवर अँड मोर ग्रॅज्युअली राईज इन द ब्लड शुगर लेवल कम्पेअर टू द रिफाईन ग्रेन्स. जे रिफाईन ग्रेनच्या कम्पॅरेटिव्हमध्ये ग्रॅज्युअली तो शुगर वाढवतो. आणि स्पेशली टाईप 2 डायबिटीसमध्ये आपण ज्वारचा यूज करू शकतो. ज्वारचे पदार्थ आपण खाऊ शकतो. त्याच्यानंतर हार्ट हेल्थमध्ये की जे काय आपले ज्वारीमध्ये असलेले फायबर्स आहे हे आपल्याला आपला LDL बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल मेंटेन करायला हेल्पफुल असतो.
त्याच्याने कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ पण आपली सुधारते आणि त्याच्यामध्ये बेनिफिशियल फॅट असतात आणि अँटीऑक्सिडंट असतात. ते सगळे आपल्याला आपल्या हार्टच्या हृदयाच्या हेल्थसाठी उपयोगी आहेत. त्याच्यानंतर एनर्जी बूस्टर. ज्वारी इज रिच in vitamin B12 family, then protein, and jowar is a help in metabolism and provides substantial energy through the day without sudden sinks and drops. आपण म्हणजे काय ज्वारचं आपण दिवसभर भरल्यासारखं राहण्यासाठी किंवा भरल्यासारखं वाटतं आपल्याला ज्वारीची भाकरी वगैरे खाल्ल्याने, तर त्याच्यामध्ये तो एनर्जी बूस्टरचं काम करतो, एनर्जी देतो. नाव बोन स्ट्रेंथ. ज्वारीमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस यासारखे क्रुशियल एलिमेंट्स प्रेझेंट आहे, मिनरल्स प्रेझेंट आहेत, ज्याने आपली बोनची हेल्थ स्ट्रॉंग राहते. त्याच्यानंतर इम्युनिटी बूस्टरमध्ये पण आपण ज्वारी यूज करू शकतो, कारण ज्वारीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याच्याने आपली इम्युनिटी सिस्टीम बूस्ट केली जाते आणि तो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो तोही आपल्याला कमी करण्यास मदत होते ज्वारीच्या सेवनातून, ज्वारीच्या खाण्यातून. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका विषय म्हणजे वेट लॉस. वेट लॉसमध्येही आपण ज्वारीचा आपण डाएटमध्ये आपला इन्क्लूड करू शकतो. देन क्युलिनरी यूज. आपल्या स्वयंपाकघरात ज्वारीचा तर खूप प्रमाणात यूज केला जातो, तर त्याचा फ्लेवर असतं, त्याच्यापासून आपण रोटी, भाकरी, डोसा, चिल्ला असं बनवतो. फॉरीज म्हणजे आपण त्याच्यापासून दुधात शिजवलेली खीर वगैरे असे प्रकार आपण करू शकतो. त्याच्यानंतर पॉपकॉर्न, कॉर्नच्या पॉपकॉर्नसारखं, मक्याच्या पॉपकॉर्नसारखं ही ज्वारीचे पॉपकॉर्न केले जातात आणि अगदी आवडीने ते खाल्लेही जातात. त्याच्यानंतर त्याची तांदळासारखी राईससारखी खिचडी पण शिजवली जाते. त्याच्यानंतर लाडूमध्ये किंवा अदर स्वीटमध्येही ज्वारीचा फ्लोअर यूज केला जातो आणि बेकरी गुड्समध्येही ज्वारीचा यूज केला जातो. जे काही कुकीज वगैरे असतात त्याच्यामध्ये ज्वारीचा फ्लोअरचा यूज केला असतो. तुम्हाला ही ज्वारीची माहिती नक्कीच आवडली असेल. अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्यासाठी माझं चॅनल बघत राहा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रासोबत. थँक्यू.